अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जेव्हा बृहदारण्य उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये चौथा अध्याय, चौथा ब्राह्मण, आणि मागच्या वेळेस आपण साधारणपणे 18-19 मंत्रापर्यंत आलो होतो. तो संदर्भ घेऊन आपल्याला आता पुढे जायचं आहे. तेव्हा विषय जो आहे तो ब्रह्मतत्व आणि प्राणाचा प्राण, ब्रह्मतत्वालाच प्राणाचा प्राण असं म्हटलेलं आहे, हा विषय आहे. तेव्हा प्राणाचे प्राणाआधी जाणणारेच या ब्रह्मतत्वाला जाणत असतात, असं त्याचं शीर्षक आहे. तेव्हा प्राण म्हणजे काय हे कळालं पाहिजे, जीव म्हणजे काय हे कळालं पाहिजे, आणि प्राणाचा प्राण म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर ज्यांना प्राणाचं प्राण काय हे जाणलं तर तेच हे ब्रह्मतत्व जाणू शकतात, अशा प्रकारचा हा विषय आहे. तेव्हा त्या आत्मभूत चैतन्य आत्मा, चैतन्य आत्म ज्योती ही जी प्रकाशित होतानाच प्राण ही प्राणक्रिया करत असते, आणि त्यामुळे तो प्राणाचाच प्राण असतो. प्राण जेव्हा प्राणक्रिया करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्राणाचाच प्राण असतो. त्यामुळे या संदर्भातला हा 18वा मंत्र आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जो त्या प्राणाचा प्राण, चक्षुचा चक्षु, श्रोत्राचा श्रोत्र, मनाचे मन, म्हणजे ह्या प्रत्येक महत्वपूर्ण इंद्रिय आणि प्राण याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा संदर्भ घेऊन बोलता येते. तर ह्या अधिष्ठानाला जो जाणतो, जो अधिष्ठानाला म्हणजे केवळ आविष्कारालाच न जाणता आविष्काराला अधिष्ठानासहित जो जाणतो, प्राणतत्वाचं अध्ययन करताना त्या प्राणतत्वाचं प्राण काय हे ज्याला कळालं. चक्षु, चक्षु हे इंद्रिय आहे, पण चक्षु या इंद्रियाच्या मागे जो चक्षु आहे तो तेच आत्मतत्व आहे. तेव्हा त्या आत्मतत्वाला श्रोत्राचा श्रोत्र, म्हणजे श्रवण प्रक्रिया करताना जो श्रवण करतो प्रत्यक्ष, तर तो कोण आहे, तर तोच जीवात्मा आहे. चक्षुचा चक्षु ही सुद्धा जीवात्माच आहे, आणि मनाचं मन सुद्धा जीवात्माच आहे. तेव्हा या प्राणाचा प्राण, चक्षुचा चक्षु, श्रोत्राचा श्रोत्र आणि मनाचं मन हे काय आहे हे जो सिद्धपुरुष जाणत असतो तोच त्या पुरातन आणि अग्रब्रह्म तत्वास जाणत असतो. ब्रह्मतत्वाला जाणण्याकरता अधिष्ठानाकडे जाणं आवश्यक आहे, आणि अधिष्ठान प्रत्येक इंद्रियाचं आहे, प्राणाचं आहे. तेव्हा त्या सर्वांचं हे अधिष्ठान हा जाणण्याची प्रक्रिया जो करतो तो ब्रह्मतत्वास संपूर्णपणे जाणत असतो, असा हा सिद्धांत या ठिकाणी मांडण्यात आहे. तेव्हा या जो मंत्राचा आशय असा आहे की जो प्राणाचा प्राण, चक्षुचा चक्षु, श्रोत्राचा देखील श्रोत्र, अशा प्रकारचा जो जाणत असतो, कारण की ब्रह्मतत्वाच्या शक्तीनेच अधिष्ठित चक्षु आहे. चक्षुची जी चक्षुला पाहण्याची जी शक्ती मिळते तर ती शक्ती कोणाकडून मिळते, तर ती ब्रह्मतत्वाकडूनच मिळते. आणि म्हणून चक्षुचा चक्षु समजणं म्हणजे ज्याच्या तो चक्षुचा चक्षु जो आहे तो शक्ती प्रदान करतो, तो बाह्य चक्षुला, डोळ्याला, इंद्रियातून डोळ्याकडे येतो. पण इंद्रिय कोणाकडून शक्ती घेतात, तर ते ब्रह्मतत्वाकडून किंवा आत्मतत्वाकडून. म्हणून ब्रह्मतत्वाला जाण्याचं असेल तर बाह्य आविष्काराच्या अधिष्ठानाला काय आहे हे जर जाणलं तर ते स्थानच असं आहे की त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हटलं. तेव्हा ब्रह्माच्या शक्तीने अधिष्ठित चक्षु हा आणि इतर सर्व इंद्रिय, चक्षु असेल, त्यानंतर श्रोत्र असतील, किंवा अगदी मन सुद्धा असेल, हे ज्या एकच अधिष्ठान आहे. याचे विविध मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळ्या प्रकारचे हे विविध आविष्कार आहेत, पण या विविध आविष्काराच्या आधारभूत तत्व जे आहे ते एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. आणि ते एकतत्व काय आहे, तर ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून ब्रह्मतत्वाला जाण्याचं असेल तर तुम्हाला चक्षुचा चक्षु, श्रोत्राचा श्रोत्र आणि मनाचं मन हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून ब्रह्मशक्तीच्या अधिष्ठित हे चक्षु आदीच्या मध्ये
या दर्शनादीचे जे सामर्थ्य असते ते चैतन्यात्म्या ज्योतीने, हे ज्योतीनेच ते प्राप्त होत असते. पण ही चैतन्यात्मा ज्योती जर त्याच्यातून निघून गेली, ती शून्य होण्यावर आली, तर स्वतः ती काष्ठ आणि मातीचे मातीच्या ढेकळा समान होते. म्हणजे ते पार्थिव होत. देह जो आपण पाहतो माणसाचा, आणि आपण त्यांच्याशी बोलतो, एकमेकाला पाहतो, एकमेक बोलत असताना त्याचं श्रवण करतो आणि त्याच्यावर मनन पण करतो. हे मनन करताना आपण त्या देहाचं मनन करतो का? त्या त्या देहाच्या संदर्भामध्ये आपण संवेदनशील असतो का? जर त्याच्यामध्ये जी चैतन्य ज्योत जी म्हटलेली आहे, म्हणजे आधी चैतन्य ज्योती किंवा आत्मज्योत म्हटलेली आहे, तर ती जी आत्मज्योत आहे ना, ती आत्मज्योत जोपर्यंत त्या शरीरात आहे तोपर्यंत तो प्राण त्याच्या शरीरात राहील, तोपर्यंत जीव शरीरात राहील. पण प्राणच जर निघून गेला तर प्राण तिथे राहू शकत नाही. म्हणून इंद्रिय आणि मन हे सर्व जे आहेत ते मृत्यूच्या नंतर, देहत्याग झाल्यानंतर ते बाहेर जीवात्म्याबरोबर बाहेर निघून जातात. परंतु जे उरलेलं शरीर आहे, ते शरीर कसं आहे, तर ते काष्ठाप्रमाणे आहे, ते मातीच्या ढेकळाप्रमाणे आहे. तेव्हा हे आपल्याला समजणं आवश्यक आहे की नेमकं कोणतं तत्व असं देहामध्ये आहे की त्या तत्वामुळे आपण या देहाचे सगळ्या प्रकारचे व्यवहार करतो. तर त्यालाच आपण मनाचं मन असं म्हटलेलं आहे. तेव्हा या प्रकारे जो ह्याचे पूर्ण ज्ञान प्राप्त करत असतो, अर्थात चक्षु आदीच्या व्यापाराने याच्या अस्तित्वाचे अनुमान होत असते, त्या प्रत्येकात्म्यास ही अनुमान होत असतात. आणि त्या प्रत्येकात्म्यास जे ह्या इंद्रियाचे विषयभूत नाही आहे असे आपण प्रकारे जाणत असतो, त्यांनी हे पुराण, पुरातन आणि अग्रय हे पुढे राहणारे असे ब्रह्मतत्व असं निश्चितपणे तो जाणत असतो. तो ज्यास आत्मवेत्ता जाणत असतो असे अथर्वण श्रुतीमध्ये सांगतात. तर त्यामुळे ब्रह्मतत्वाच्या जाणण्याबद्दलची ह्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण रहस्य सांगितलंय की आपण जेव्हा सगळं दृश्य पाहतो, शरीरादी, इंद्रियादी, मन, अंतःकरण आणि सगळी संवेदना ही जी आहे, जे सगळं चैतन्य त्या देहातून आपल्याला पाहायला मिळतं, तर त्या चैतन्याचं मूळ अधिष्ठान जे आहे, हे मूळ अधिष्ठान आपण कसं समजून घ्यावं हा विषय आहे. आणि ते अधिष्ठान जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला अंतिम ब्रह्मतत्वाचं जाणीव होऊ शकते, ब्रह्मतत्वाचं ज्ञान होऊ शकतं. हा अतिशय महत्वपूर्ण मंत्र आहे की ज्या मंत्रामध्ये आपल्याला मार्ग दाखवलाय की आपल्याला ह्या देहापासून त्या ब्रह्मतत्वापर्यंत कसं जायचं, कसं समजून घ्यायचं, आणि ते समजल्यानंतरची कोणगाठ काय. तेव्हा हे जे इंद्रिय आहेत, या इंद्रियामध्ये आपण जे चैतन्य पाहतो ते कसं पाहायचं, तर त्याच्यामध्ये एक फार मोठं रहस्य आहे की जो मनुष्य या शाश्वत तत्वाच्या संदर्भामध्ये जो चिंतन करतो आणि ज्याला चिंतनाच्या माध्यमातून आणि गुरुबोधाच्या माध्यमातून त्याला त्याचं आकलन झालेलं आहे. कसं आकलन झालंय, तर आपण जे पाहतो ते पाहत असताना दोन गोष्टीला पाहत असतो. त्यातली एक गोष्ट जी आहे ती शाश्वत आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती अशाश्वत आहे. आता शाश्वत आणि अशाश्वत त्याच्यामध्ये नेमका भेद कसा पाहायचा, आणि जेव्हा अशाश्वत गोष्टीला तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही ब्रह्मतत्वाकडे जाता. पण जेव्हा अशाश्वत गोष्टीला फक्त पाहिलं आणि शाश्वत गोष्टीला नाही पाहिलं, तर तुम्ही अहंकारापाशी येऊन थांबता. तुमचा जो तिथं अहंकाराचा जो पडदा आहे तो तुम्हाला थांबवतो आणि तो तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही त्याच गोष्टीमध्ये शाश्वत तत्व पाहता त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने श्रोत्राचा श्रोत, चक्षुचा चक्षु असा हा तुम्ही पाहत असता. त्यामुळे हे पाहण्याचं सामर्थ्य जर पाहत असेल तर पहिल्यांदा तुमच्या बुद्धितत्वामध्ये ही भोगबुद्धी वजा करावी आणि ती आत्मबुद्धी जी आहे त्याचा पहिल्यांदा प्रस्थापना करण्याकरता प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक शक्तीचा विनियोग करावा. आणि प्रत्येक वस्तू जी दिसते आपल्याला आणि मनुष्य जो दिसतो त्या प्रत्येक जिवंत जीवाला जेव्हा पाहतो आपण, तेव्हा त्याच्यामध्ये आपण कशाला पाहतो हे आपल्याला साधारणपणे लक्षात येत नाही. पण खऱ्या अर्थाने आपण जे पाहत असतो तो आपल्यामध्ये पाहणाराही तो चैतन्य आहे आणि ज्याला आपण पाहतो तेही चैतन्य आहे. कसं,
तर जो पाहणारा आहे ते आपले डोळे नाहीत. आमचा समज काय आहे की आम्ही डोळ्यांनी पाहतो, म्हणजे डोळे पाहतात. तर असं नव्हे. डोळे हे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून पाहणारी ती म्हणजे जे दिसते त्या दृष्टीने जरी दिसत असेल तरी दृष्टीच्या मागे तो दृष्टा आहे आणि जो दृष्टा आहे तोच आत्मा आहे. त्यामुळे पाहणारा हा चैतन्यमय आहे. आणि कशाला पाहतो तर तो चैतन्यालाच पाहतो. जेव्हा तो चैतन्यमय आत्माच पाहतो तेव्हा तो पाहतो सुद्धा कोणाला, तर चैतन्यमय तो स्वतःला पाहत असतो खऱ्या अर्थाने सांगायचं झालं. पण जो मध्ये जीवभाव आल्यामुळे आपण त्याला अपरभाव म्हणून आपण म्हणतो की बा हा राम आहे, हा गोविंद आहे, अशा प्रकारचे नावं देतो आपण. पण खऱ्या अर्थाने ते सर्व जे आहे ते आत्मतत्वच आहे आणि तेच ते ब्रह्मतत्व आहे. तर हे सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर तो कसा पाहायचा, तर शाश्वत तत्वाकडे ज्यावेळेस दृष्टी ही चैतन्याची जाते तेव्हा तो खऱ्या अर्थाने ब्रह्मवेत्ता होतो आणि तो ब्रह्मतत्वाला पाहतो. असं हे त्याचं रहस्य आहे. तर ह्याच्याशिवाय सुद्धा त्याला आणखीन विस्ताराने सांगता येईल आपल्याला की ब्रह्मतत्व म्हणजे काय आणि ब्रह्मतत्वाला पाहणारा हा हे सुद्धा हे ब्रह्मतत्वच आहे. पण ज्या वेळेस हा जीवभाव तुमच्यामध्ये येतो, ह्या आत्मभावाचा आत्मभाव जो आहे तो लुप्त होतो म्हणा किंवा अंतर्गत होऊन जातो, अंतर्धान होतो आणि त्याच्यात शेष काय राहतं, तर ती आपली ही चर्मचक्षुने आपण पाहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्व भेद दिसायला लागतो. तेव्हा पुढचा मंत्र जो आहे तो नानात्वदर्शीची दुर्गतीचं वर्णन केले. जो नानात्वदर्शी असतो म्हणजेच भिन्न भिन्न गोष्टीला भेदभावाने जो पाहतो ती नानात्वदर्शी. तर तो नानात्वदर्शीची जेव्हा तो भूमिका घेऊन या जीव जगतामध्ये आसक्त होतो तेव्हा काय होतं, तर त्याची दुर्गती होते. तर ती दुर्गती कशी होते हे या पुढच्या मंत्रात सांगितलंय की त्या ब्रह्मदर्शनामध्ये साधन दाखवलं जात आहे की त्याच्यामध्ये हा मंत्र असा आहे की मनसैवानं दृष्ट्यम नेह नानास्ति किंचन मृत्यो हो समृत्यू मापनोती इह नानेव पश्यती. ब्रह्मला ब्रह्मतत्वाला आचार्य उपदेशपूर्वक मनानेच पाहिले जाऊ शकते. त्यामध्ये नानाच्या समान तो पाहत असतो. तो मृत्यूने मृत्यूच पाहत असतो असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण त्याचा आशय असा आहे की परमार्थ ज्ञानाने संस्कारयुक्त झालेल्या मनानेच आणि आचार्यांचा उपदेशपूर्वक त्याने जेव्हा त्यास पाहिले पाहिजे तेव्हा काय होतं, तर त्या दर्शनाचे विषयभूत या ब्रह्मतत्वामध्ये नाना काही देखील नसते. म्हणजे नानात्व जे आहे किंवा भेदभाव आणि भिन्न भिन्नत्व जे दिसतं त्याचं मूळ कारण हा जीवभाव आहे. पण ज्यावेळेस मनुष्य आचार्य म्हणजे सद्गुरूचा आपल्याला उपदेश मिळतो आणि तो स्वतःही संस्कार पूर्ण असतो आणि त्यावेळेस संस्कार पूर्ण मनाने आणि उपदेशाने ज्यावेळेस तो पाहतो तेव्हा पाहणाऱ्यापासून आपण तो पाहतो. दृष्ट्याने दृष्टीच्या माध्यमातून दृश्याला पाहायचंय, पण त्या दृश्यामध्ये तो दृष्टाच आहे हे जेव्हा आकलन होतं तेव्हा ब्रह्मतत्वाचं आकलन होतं. तेव्हा त्या आचार्याचा उपदेशपूर्वक त्याने जेव्हा पाहिले असते तेव्हा त्या दर्शनाचे विषयभूत आणि ब्रह्मतत्वामध्ये असं नानात्व काहीही नसतं हे लक्षात येईल. नानात्म न राहतानाच जो अविद्येने त्यामध्ये नानात्वाचा आरोप करत असतो तो मृत्यू म्हणजे मरणासच प्राप्त होत असतो. तर तो असा कोण आहे, जो ह्यामध्ये नानाच्या समान दिसत असतो. तेव्हा तात्पर्य असं आहे की अविद्याजनित आरोपाच्या शिवाय परमार्थतः द्वैत असं काहीच नाहीये. तेव्हा द्वैत जे दिसतं तो आरोप आहे. द्वैत दिसताना मनुष्य जो आहे तो सातत्याने मी आणि तू अशा प्रकारचा भेद ठेवून तो पाहत असतो. तेव्हा मी आणि तू तू ह्या दोन सर्वनामामध्ये हा भेद निर्माण झाला की मी तू नाहीये, तू मी नाहीये आणि त्यामुळे मी आणि तू भिन्न आहे म्हटल्यानंतर तो मग तू असे अनेक तू येतात आणि मग त्या ठिकाणी भिन्नत्व आणि भेदभाव दिसायला लागतो. तेव्हा हे भिन्नत्व का आलं, हे भिन्नत्व येण्याचं कारण जे आहे तो जीव भाव आहे. तो जो आहे तो अपपर भाव आहे. तो आहे मी आणि तू मधला भेद आहे. तेव्हा हा जो भेद निर्माण झाला याचं मूळ कारण वस्तूमध्ये भेद नाहीये,
तर पाण्याच्या दृष्टिकोनातून भेद आहे, पाण्याच्या धारणेतून भेद आहे. पाण्यामध्ये जो जीवात्मा जर जीव भावाने पाहत असेल तर भेदाचं दर्शन आहे. आणि तोच पाहणारा जेव्हा ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला आहे, आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे नानात्वचं खऱ्या अर्थाने अस्तित्वच नाहीये. एकच एक ब्रह्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे, अशा प्रकारचा जो अनुभव येतो. आणि तो अनुभव म्हणजेच तो ब्रह्मविद्याला ब्रह्मवेत्ता आहे अशा प्रकारची सिद्धी होते. म्हणून ह्या ठिकाणी नानात्व आणि एकत्व असे दोन शब्द वापरले. तर नानात्व जे आहे हे जीवभावामुळे आणि प्रकृतीच्या आसक्ती आणि कामनेमुळे झालेले आहे. आणि एकत्व जे झालेलं आहे ते केवळ आत्मभावामध्ये मनुष्य गेला, आत्मस्वरूप झाला, त्यावेळेस त्याला सर्वत्र एकच परमेश्वराचे हे दर्शन होतं. आणि तो म्हणतो की काहीच नाही, एकमात्र परमेश्वराच्या अस्तित्वाच्या शिवाय दुसरं कशाचंही अस्तित्व नाही, असं तो सिद्धांत सांगतो. जरी साधारणतः मनुष्याला भिन्न भेद दिसत असले तरी जेव्हा त्याची अभेद्य दृष्टी होते तेव्हा त्याच्या सर्व अनुभवामध्ये संपूर्णपणे जो आहे तो अभेद्य दर्शन, अभेद्य तत्वाचंच दर्शन होतं, हे समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्याही धारणेमध्ये तुम्ही टाका, कारण फक्त चक्षुने पाहिला तर भेद दिसेल, पण जेव्हा चक्षुच्या मागे जी धारणा आहे ती धारणेमध्ये जर आत्मस्थिती झाली तर त्या आत्मस्थितीतून, आत्मभावातून जे तुम्ही पाहाल तर त्यावेळेस तुम्हाला मात्र चैतन्याचंही दर्शन मिळेल. तिथे चैतन्याशिवाय दुसरं काही नाही. अशा प्रकारे प्रत्यक्ष अनुभव ज्यावेळेस येतो तेव्हाच त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात आणि तेव्हाच तो ब्रह्मतत्वाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करतो. असा हा या सिद्धांताचा अर्थ आहे. त्यानंतर मग आता ही ब्रह्मदर्शनाची विधी काय आहे, आता ह्याच्यावर सांगितलंय की ब्रह्मदर्शन कसं आपल्याला मिळेल. तर त्याचं कारण असं आहे की ह्या कारणाबद्दलच विवेचन या मंत्रामध्ये सांगितलं आहे. एकही दही वानु द्रष्टव्ये मे तद प्रमेयम ध्रुवम विरजः पर आकाशाद आत्मा महान ध्रुवा. आता या मंत्राचा अर्थ असा की त्या ब्रह्माला, त्या ब्रह्मतत्वाला आचार्याच्या उपदेशाचे अनंतर एक प्रकारेच पाहिले पाहिजे. या ब्रह्म अप्रमेय आहे, तो ध्रुव आहे, तो निर्मल आहे, तो अव्याकृत रूप आहे आणि आकाशापेक्षा देखील तो अत्यंत सूक्ष्म असा अजन्मा आत्मा आहे आणि महान आणि अविनाशी आहे. असं त्यांनी त्याचे वैशिष्ट्य सांगितले की हे ब्रह्मतत्व काय आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय काय वैशिष्ट्य सांगितले. अप्रमेय आहे, ध्रुव आहे, निर्मल आहे, अव्याकृत रूप आहे, आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे, अजन्मा अमरतत्व आहे आणि तो अत्यंत महान आणि अविनाशी आहे. असे त्यांनी त्या आत्मतत्वाचे लक्षण सांगितलेले आहे आणि तो आचार्याच्या उपदेशाच्या माध्यमातून त्याला ते मिळाले. तेव्हा असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. त्याचा नेमका आशय काय आहे तर ते पाहू आपण की एकदा एका प्रकारानेच अर्थात आकाशाच्या समानच निरंतर एकमात्र विज्ञान घन रसस्वरूपानेच अनुदर्शन केले पाहिजे. कारण की हे ब्रह्म जे आहे ते अप्रमेय आहे. अप्रमेय याचा अर्थ त्याला दुसरं काही आपण म्हणजे हे सिद्ध करण्याकरता दुसरी कुठली उपमा देऊ शकत नाही आपण. कारण तो जर सर्वत्रच असेल आणि त्याच्याशिवाय कुठलंही अस्तित्वच नसेल तर दुसरं काही जर राहिलंच नाही तर दुसऱ्याचा आपल्याला त्या ठिकाणी आधार कसा घेता येईल. त्यामुळे त्याला अप्रमेय असं म्हटलेलं आहे. ब्रह्मतत्व कसं आहे, अप्रमेय आहे. कारण ब्रह्मतत्वाची सर्वत्र एकता असते. ब्रह्मतत्वाशिवाय अन्य कोणतंही अस्तित्व नसतं. अन्याच्या द्वाराच अन्याची प्रमिती भ्रमाबुद्धी आहे. म्हणजे प्रकृतीमध्ये असलेल्या ज्या वस्तू आणि पदार्थ आहेत त्याच्याकरता तुम्ही प्रकृतीमधल्या इतर अनेक दुसऱ्या काही पदार्थाचं ह्याच्या समान हा आहे असं आपण म्हणतो की ह्याच्या समान आहे. पण तो एकच जर असेल तर तो कोणाच्या समान आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून ही जी काही प्रमाबुद्धी असते म्हणजे ज्यामध्ये अन्य गोष्ट जी आहे त्याचा आधार घेऊन त्याच्याप्रमाणे तो प्रमेय मांडून तो प्रमाबुद्धी निर्माण करतो आणि तो त्या पदार्थाचं वर्णन करतो. परंतु ब्रह्म तर एकच आहे आणि या कारणाने ते हे अप्रमेय आहे. आणि ध्रुव म्हणजे जो काही विचलित होत नाही त्याला ध्रुव शब्द वापरलाय. जो अत्यंत
एक दृढ निश्चयाने जो आपल्या स्थानी स्वयं ही स्वयं में स्थित हो जाओ जे म्हणतात, तर स्वयं काय तत्व आहे? तर स्वयं तत्व जे आहे ते आपलं अंतःकरण, आणि दुसरं स्वयं तत्व आपलं आत्मतत्व आहे. तेव्हा अंतःकरण जेव्हा आत्मतत्वाशी एकरूप झालं, त्यावेळेस तो अतिशय दृढ होतो. तो हलत नाही, बोलत नाही, विक्षेपित होत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची धूळ नाहीये, आणि त्याला कुठल्याही प्रकारचा अज्ञान नाहीये. त्याला ध्रुव असं म्हटलेलं आहे. तर ध्रुव कसा आहे, तर कूटस्थ आहे, तो अतिशय रहस्यमय आहे, आणि तो विचलित कधीही होत नाही, अशी त्याचं जे एक स्वरूप आहे. तेव्हा आता ह्याच्यावरची थोडी चर्चा आहे. तेव्हा असं शंका व्यक्त केलेली आहे की परंतु ब्रह्म जर अप्रमेय आहे आणि तो तरीही जाणला जात असतो, तर हे तर परस्पराच्या विरुद्ध आहे. कारण जाणल्या जात असताना त्याने, तर हेच तात्पर्य आहे की प्रमाणाद्वारे त्याचा मान होत असतो, आणि अप्रमेय असे म्हटल्याने त्याचा प्रतिषेध होतो. म्हणजे तुम्ही एका बाजूला, शंका अशी आहे त्याच्यामध्ये, तुम्ही एका बाजूला म्हणता की हा अप्रमेय आहे, ह्याला काही दुसरं काही तुलना नाहीये, आणि तरी तो जाणला जातो असे म्हणता. मग तो जाणणारा आणि ज्याला जाणायचंय, हे दोन भेद नाही का? हे दोघांमध्ये भेद असल्याशिवाय जाणण्याची प्रक्रियाच होऊ शकत नाही. मग जर एखादा ब्रह्मवेत्ता ब्रह्मतत्वाला जाणतो असं जर तुम्ही मानता, तर तो ब्रह्मवेत्ता त्या ब्रह्मतत्वापासून हा भिन्न आहे, भेदामध्ये तो बसलेला आहे, तो त्याच्यापासून अलग बसलेला आहे. आणि म्हणून तर तो त्याला पाहतो आणि सांगतो की मी आता लक्षात आलं, मला ब्रह्मतत्वाची मला जाणीव झाली, ब्रह्मतत्वाचं मला ज्ञान झालं. पण ज्ञान घेणारा आणि ज्याचं ज्ञान घ्यायचंय, ते दोघे जे आहेत ते भिन्न असतात, असं ह्या शंका ज्यांनी विचारली त्यांनी सांग. आणि हे परस्पर विरुद्ध आहे, विरोधाभास ह्याच्यामध्ये त्याचा प्रतिषेध होत असतो. तेव्हा याचं तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल, असा हा प्रश्न आहे. तेव्हा त्या प्रश्नाचं समाधान काय केलं ते पाहूया आपण. येथे दोष नाहीये, कारण की अप्रमेय हे जे विशेषण आहे, अन्य वस्तूच्या समान त्याची जी अगमाती अगमा अतिरिक्त प्रमाणाने प्रतीत होण्याचा प्रतिषेध करण्यासाठीच आहे. ज्या प्रकारे अन्य वस्तूच्या अगमची अपेक्षा न ठेवता अन्य प्रमाणाचा विषय होत असतो, अगदी त्याच प्रकारे हे आत्मतत्व कोणत्या तरी अन्य प्रमाणाद्वारे विषय केले जाऊ शकतच नाही. सर्वांचा आत्मा होण्यावर कोणाच्याही द्वारे कोणासही पाहणं, अर्थात जाणणं, हा जो प्रकार आहे तो, तसं तर शास्त्र नाही. शास्त्र देखील प्रमता आणि प्रमाणादी व्यवहाराचे ते प्रतिषेधच करून घेत असतात. त्यामुळे त्याचा बोध करत असतो. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक रूप जे वाक्य आहे, ते धर्मामध्ये सुद्धा त्याचा स्वीकार केला जाऊ शकत नाही. आणि म्हणून शास्त्र देखील त्याचा स्वर्ग व मेरू इत्यादीच्या समान प्रतिपादन करण्याचा, तो त्याचा करणारा तो आत्माच आहे. प्रतिपादन करणाऱ्याचे प्रतिपादन तर प्रतिपाद्याचा विषय करणारा हा होतच असतो. म्हणून हा भेद होण्याचा संभव आहे. इथे अर्थात देहादी अनात्म वस्तूमध्ये आरोपित आत्मभावाची निवृत्तीच ही ब्रह्मविषयक ज्ञान आहे. म्हणजे इतर जे अनात्म गोष्ट आहे त्याच्यामध्ये आत्मभाव ठेवणे, म्हणजे देहालाच आत्मा म्हणणे, अशा प्रकारचा जो पण भाव आहे तोपर्यंत त्याचं अज्ञान आहे. पण तशा प्रकारच्या विपरीत आत्मभावाची निवृत्ती झाली तर मात्र तो आत्मस्वरूप होतो आणि ब्रह्मविषयक त्याला ज्ञान प्राप्त होतं. तेव्हा त्या ब्रह्मतत्वामध्ये साक्षात आत्मभाव तर त्यामध्ये विद्यमानच आहे. सर्वांच्याच या ब्रह्मता तत्वाबरोबरच अन्य भाव असतो, आत्मभाव असतो, आणि म्हणून नित्यसिद्ध असतो. तो केवळ अज्ञानवश तो अब्रह्मविषयकाच्या सारखे प्रतीत होत असतो. म्हणून अब्रह्मविषयक आत्मभावाची ती निवृत्तीच्या शिवाय त्याच्यामध्ये आत्मभावाचे विधान केले जाऊ शकत नाही. अनन्य भावाची निवृत्तीच झाल्यावर आपल्या आत्म्यामध्ये तो स्वाभाविकच आत्मभाव येतो. तो शुद्ध होऊनच जात असतो, आणि या कारणानेच आत्म्यास जाणून घेतले असे म्हटल्या जाते. ही म्हणण्याचा एक प्रघात आहे फक्त. म्हणजे तो भेद असतो असं नाही, तर अभेद्य तत्वच अभेद्य तत्वामध्ये एकरूप झाल्यावर जी जी एक जाणीव येते, ती जाणीवच ह्या ठिकाणी आत्म्याची जाणीव आहे. परंतु स्वयं तो अप्रमेय आहे, तर कोणत्याही अन्य प्रमाणाचा तो विषय होत नसतो, आणि म्हणून त्याचे अप्रमेयत्व आणि ज्ञान हे दोन्ही परस्पराचा विरुद्ध नाहीये.
विरज रजोहीन आहे. रजधर्म अधर्मादीत रूप मलाच म्हणतात आणि त्यापासून तो रहित आहे. आकाशात पर हा अव्याकृत संज्ञक जे आकाश असतं त्यापेक्षाही तो पलीकडे आहे, व्यतिरिक्त सूक्ष्म आणि व्यापक आहे. अज जन्म, तो त्याचा जन्मही नाही आणि मृत्यू नाही, म्हणून तो अजर अमर असं त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा जन्माचा प्रतिषेध या ठिकाणी होऊन जात असतो, कारण की सर्वाचा आरंभ हा जन्मरूप भावविकाराने होत असतो. तो आत्मा आहे, महान आहे, परिमाण मध्ये सर्वात मोठा आहे आणि ध्रुव हा अविनाशी आहे. म्हणजे आत्मतत्वाचं जेव्हा वर्णन करतो आपण त्यावेळेस त्याला ही प्रारंभ आणि अंत असा नसतो. तो अजन्मा अमरतत्व आहे, त्याला आरंभ नाहीये आणि त्याला अंत नाहीये. हे समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मग आता आपण जे आहे, आपण आपलं जे अस्तित्वाबद्दलचा जो भ्रम आहे तिथेच सगळी गडबड आहे. तो आपलं अस्तित्व म्हणजे आपण काय मानतो की आपलं अस्तित्व म्हणजेच आमचं अंतःकरण, आपलं अस्तित्व म्हणजेच आपला हा शरीर, आपलं देह आणि त्याच्यामधूनच आपण कार्यरत असतो. त्यामुळे आपण आपलं अस्तित्व त्या शरीराशी जोडतो आणि तिथेच ती गडबड आहे पूर्ण. जो अपपर भाव निर्माण झाला तो प्रकृतीतून प्रकृतीला पाहिलेला आहे. पण ज्यावेळेस आत्मतत्वाने आत्मतत्वाला पाहिलं, जेव्हा जीव जगतामध्ये जगदीश्वराला पाहण्याची दिव्य दृष्टी माणसाला प्राप्त झाली, त्यावेळेस त्यामध्ये भेद राहत नाही. अभेद्यता आणि भेद कुठे येतो? तर पाहण्याच्या दृष्टीच्या मागे जी धारणा आहे त्या धारणेतून होतो. मग ती काय दोषपूर्ण धारणा काय आहे? की मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, अशा प्रकारची जी धारणा आहे ती दोषपूर्ण आहे. आणि जर मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाहीये, तर मग मी कोण आहे? तर तो परब्रह्म परमेश्वराचाच मी भाग आहे आणि मीच ब्रह्मतत्व आहे, मीच आत्मतत्व आहे, अशी जी धारणा आहे त्या धारणेतून जो अनुभव येतो तो ब्रह्मतत्वाचाच अनुभव येतो. ही ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. आणि जो प्रश्न मुळातून हा जो प्रश्न विचारला की जर आपण जाणतो तर आपण त्यापासून भिन्न आहोत, तर याच्यामध्ये एक महत्वपूर्ण सिद्धांत आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही प्रकृतीचा अभ्यास करता, जेव्हा तुम्ही एखाद्या प्राकृतिक वस्तूचा अभ्यास करता, तेव्हा अतिशय आवश्यक आहे की तुम्हाला त्या वस्तूपासून अलग व्हावं लागतं. तेव्हा त्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. परंतु हा नियम जो आहे तो आत्मतत्वाला अजिबात लागू नाहीये. आत्मतत्वाशी एकरूप जेव्हा व्हाल तेव्हाच आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होईल आणि प्रकृतीशी अलग असं संपूर्णपणे तो अलिप्त होईल, तेव्हाच त्याला प्रकृतीचा अभ्यास मिळेल. म्हणून प्रकृतीचा अध्ययन आणि आत्मतत्वाचा अध्ययन याच्यामध्ये प्रकृतीचा अध्ययन करायचं असेल तर प्रकृतीच्या आसक्तीपासून दूर व्हा, अनासक्त निष्काम भावाने प्रकृतीकडे पहा, तेव्हाच तुम्हाला त्या प्रकृतीचं संपूर्णपणे आकलन होईल. परंतु जेव्हा मनुष्य ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्वाच्या संदर्भामध्ये जेव्हा तो चिंतन करायला लागतो तेव्हा त्याला ध्यान धारणा करावी लागते. त्या ध्यानातून त्याला आत्मप्रकाश प्राप्त होतो. तो असा बाहेर नुसती दृष्टी टाकून आणि मग विविध भिन्न भिन्न वस्तूंकडे पाहून त्याला ब्रह्मतत्वाचा शोध होणार नाही. तर त्याच्यामध्ये महत्वाचे टप्पे समजणं आवश्यक आहे की आधी ध्यान धारणा करा आणि त्या ध्यानधारणेतून तुम्ही सर्व विचार विकार तुमचे सगळे निघून गेले की ज्यावेळेस सर्व सर्व काही प्राकृतिक गोष्टीचा प्रभाव जेव्हा संपलेला आहे तेव्हा शेष काय राहतं तर ते आत्मतत्व राहतं. तेव्हा त्या आत्मतत्वाशी तुम्ही एकरूप होता आणि ते एकरूपातून तुम्हाला आत्मतत्वाचं ज्ञान आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते ज्ञान घेऊन जेव्हा बाहेर येता आणि जागृत होता तेव्हा ती जी जागृती आहे ती दिव्य जागृती आहे आणि त्यावेळेस मात्र प्रत्येक वस्तूमध्ये तुम्हाला ते चैतन्याचा अनुभव येईल. तेव्हा तुम्हाला जीव जगतामध्ये जगदीश्वर प्राप्त होईल, सर्वत्र वासुदेव हा त्यावेळेस त्याला अनुभव येईल. तेव्हा तो अनुभव येण्याकरता पहिल्यांदा त्याला आत्मभाव निर्माण होणं आवश्यक आहे आणि आत्मभाव निर्माण करायचा असेल तर त्याला ध्यान धारणेतून त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल. अशी एकरूपता जिथे सिद्ध झाली आहे त्यालाच जीव जगतामध्ये जगदीश्वराचं दर्शन होतं. हा सिद्धांत आहे आणि ह्या सिद्धांतामुळे याने जो प्रश्न विचारला की तुम्ही जर त्याच्यापासून
भिन्न झाल्याशिवाय तर तुम्हाला जाणीव होणार नाही. त्या मुळातून प्रश्नच कसा चुकीचा आहे की जोपर्यंत उलट त्याच्यापासून भिन्न व्हायचा विषयच नाही, एकरूप होणं हाच त्याचा विषय आहे. जर त्याला एकरूप झालो आणि त्याच्यापासून अभेद्य स्थितीमध्ये राहिलो तरच तुम्हाला त्याचं ज्ञान होईल. ज्ञानाला तिथे जाणीव शब्द वापरला आहे. तेव्हा जाणीव म्हणजे इथे अहंकार नाहीये, तर जाणीव म्हणजे ज्ञानाचा उद्भव आहे, हे समजणं आवश्यक आहे. म्हणून हा सिद्धांत तिथे आपण सगळ्या बाजूने विचार करून त्याचा आपल्याला अर्थ कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. असा हा विषय इथे 20वा मंत्र जो आहे तो संपतो. मग त्याच्यानंतर पुढे शेवट. आता पुढचा जो काही मंत्र आहे ना, तो मंत्र आता आपण पाहिलं की ब्रह्मतत्वामध्ये प्राप्ती कशी करायची आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर ते ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय स्थिती आहे याचं आपण आता वर्णन पाहिलं. आता अजून एक या ब्रह्मतत्वामध्ये जी एकदा तुमची श्रद्धा झाली की त्या ठिकाणी काय काय बाधक आहे हे सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा हा मंत्र जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे की याच्यामध्ये असा विषय असा आहे की ब्रह्मनिष्ठेमध्ये हे अधिक शास्त्राचा अभ्यास जो आहे तो बाधक आहे असं याचं म्हणणं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रह्मनिष्ठ ब्रह्मस्वरूप झाला, ब्रह्माशी एक रूप झाला, तेव्हा त्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा शास्त्राचा आणि अधिक शास्त्र म्हणजे अत्यंत अतिरेक केलेला असा शास्त्राचा अभ्यास जो आहे तो बाधक आहे, असा हा विषय आहे. कारण शास्त्राच्या अभ्यासामध्ये हा भेदच निर्माण होतो. आपण शास्त्राच्या अनुसार आपल्याला जेव्हा कर्तव्य करायचंय तेव्हा त्या कर्तव्यामध्ये जर आपण आसक्त झालो तर तो शास्त्राभ्यास जो आहे तो बाधकच ठरतो. पण ब्रह्मनिष्ठेमध्ये तो अनासक्त निष्कामच असतो, तो अभेद्य असतो, तो ब्रह्मतत्वाशी एकरूप असतो. म्हणून ब्रह्मतत्वाशी एकरूप राहणं हीच ब्रह्मनिष्ठा आहे. तेव्हा ह्या ब्रह्मनिष्ठेमध्ये तुम्हाला शास्त्राभ्यास केवळ कृती करता करावा, परंतु तो आपल्या अंतःकरणात त्याला येऊ देऊ नये. शास्त्राभ्यासाने जर अंतःकरणामध्ये जर पूर्ण प्रभाव टाकला तर आमचा अपपरभाव होईल. वर्ण आश्रम जे आहेत ते शास्त्र करतायत फक्त, पण वर्ण आश्रमामध्ये भेद निर्माण करून श्रेष्ठ कनिष्ठाचा विचार करणं हा ब्रह्मनिष्ठेकरता बाधक आहे. हे हा म्हणजे विषय काय हे समजणं आवश्यक आहे. आपण ब्रह्मनिष्ठाही ठेवली आणि वर्णाश्रमावरही आपण अशा रीतीने त्याच्यामध्ये आसक्त झालो की त्या आसक्तीमुळे आपल्याला असं वाटायला लागलं की आपण श्रेष्ठ आहोत आणि इतर कनिष्ठ आहे, तर तुम्हाला ब्रह्मतत्वाचं आकलन होणं शक्यच नाहीये. जो मनुष्य ब्रह्मतत्वाशी एक रूप झाला, ब्रह्मनिष्ठा निर्माण झाली आणि तो ब्रह्मस्वरूप झाला तर त्याच्यामध्ये समदृष्टी येते. त्याच्या दृष्टीमध्ये कुठेही भेदभाव राहत नाही. वर्णाश्रमाचा जो भेदभाव आहे तोही केवळ त्याच्या देहाकरता आहे. पण तो जेव्हा देहातीत स्थितीमध्ये जातो, जेव्हा तो आत्मस्थितीमध्ये जातो त्यावेळेस त्याचा भेद हा त्याला राहत नाही. त्यानंतर जर तुम्ही शास्त्राभ्यास आणि अधिक अतिरेक केला शास्त्राभ्यासाचा तर त्या अभ्यास जो आहे तो ब्रह्मनिष्ठेमध्ये बाधा आणू शकतो, असा हा शिक्षकाचा विषय आहे. तेव्हा आता हाच विषयाच्या संदर्भात हा मंत्र आहे, तो मंत्रपर्यंत आपण पाहूया. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वित ब्राह्मण नानुध्यायात ब्रह्मन् शब्दान वाचो विलग्ना विलग्नापनम हितदिती. अर्थ असा आहे की बुद्धिमान ब्राह्मणास त्यासच जाणून घेऊन त्याच्यामध्ये प्रज्ञा केली पाहिजे. अधिक शब्दाचा अनुध्यान निरंतर किंवा चिंतन त्याचं करू नये. हे आणि असं करणं म्हणजे वाणीचा श्रम आहे असं म्हटलेलं आहे. तर त्याचा अर्थ तोच आहे की बुद्धिमान जो ब्राह्मण आहे तो ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला असतो. त्याच्या धारणेमध्ये ब्रह्मतत्व असतं, कृतीमध्ये त्याचं प्रकृती असते, पण धारणेमध्ये त्या प्रकृतीला तो येऊ देत नाही. आणि त्यामुळे त्याचं अखंड जे चिंतन असतं किंवा त्याचं अनुसंधान असतं ते ब्रह्मतत्वामध्येच असतं. त्या अनुसंधानामध्ये विविध शब्द आणि विविध तर्क येऊ नयेत. ते तर्क जर आले तर मात्र जे काही मुखातून निघेल बाहेर त्या शास्त्राच्या संदर्भामध्ये जे विवेचन बाहेर येईल तर ते विवेचन म्हणजे काय तर वाणीचा श्रम आहे, म्हणजे अनावश्यक गोष्ट आहे असं यांनी सांगितलं. तेव्हा या मंत्राचा आपण आशय पाहूया काय म्हणतात. धैर्य म्हणजे धीर, अर्थात बुद्धिमान ब्राह्मण जो आहे तो अशा आत्म्यासच आचार्याचा उपदेश आणि शास्त्रात जाणून
शास्त्राने आचार्याने ज्याच्या विषयाचा उपदेश केला आहे आणि जिज्ञासाची सर्वथा समाप्ती करून दिली आहे, अशी ही प्रज्ञा म्हणजे बुद्धी करावी. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारची प्रज्ञा म्हणजे बुद्धी करावी, म्हणजे तात्पर्य असं आहे याचं की अशा प्रकारची प्रज्ञा उत्पन्न करण्याचे जे साधन आहे त्या साधनाबद्दल वर्णन बऱ्याच ठिकाणी आलंय की तो संन्यास आहे, तो शमदम आहे, ती उपरती आहे, ती तितिक्षा आहे आणि ते समाधीचे एक प्रकारे पालन करण्याची वृत्ती आहे. आता हे सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या की तुम्हाला त्या स्थितीत जायचं असेल तर तुम्ही संन्यास स्थिती पाहिजे. संन्यास स्थिती म्हणजे काय आहे? संन्यासी म्हणजे केवळ अंगावर केशरी वस्त्र नेसणे म्हणजे संन्यास नव्हे, तर संन्यास हा वृत्तीचा भाग आहे की ज्यावेळेस माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा, प्रवृत्ती, कामना आणि सगळ्या प्रकारच्या आसक्ती त्या सगळ्यांचा जेव्हा त्याग होतो तेव्हा त्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. कर्म करू नये तो अकर्म राहतो, अकर्ता राहतो. हे काम जी क्रिया होते ती क्रिया ही प्रकृतीमध्ये क्रिया करते आणि ती माझं मी मात्र त्यामध्ये नाहीये अशा प्रकारची जी धारणा आहे त्याला संन्यास असं म्हटलंय. म्हणजे मी आणि माझं याचा पूर्णपणे विसर झालेला आहे, त्याला संन्यास असं म्हटलंय. तेव्हा संन्यास हे अज्ञानाचा त्याग आहे, संन्यास हे ज्ञानस्वरूपता आहे. संन्यास जी आहे ती अनासक्त निष्काम वृत्ती आहे. संन्यास जो आहे तो कुठल्याही प्रकारच्या प्राकृतिक पदार्थामध्ये आसक्तीचा लवलेशही नसणं हा संन्यास आहे. संन्यास हा मनुष्याला ज्ञानस्वरूपाकडे घेऊन जाऊन त्याला चैतन्याचा पूर्ण अनुभव देणारा जो काही जी स्थिती आहे त्याला संन्यास असं म्हटलंय. आणि त्या संन्यासाच्या त्या वृत्तीच्या बरोबरीने त्याची लक्षणं सांगितली की शम, दम, उपरती, तितिक्षा, म्हणजे हे सगळे संन्यास घेतल्यानंतरचेच लक्षण आहे की तो शमन करतो आपल्या इंद्रियांना, मनाला दमन करतो आणि त्याला काही चुका झाल्या असतील तर त्याची त्याला उपरती होते आणि तो अत्यंत सहनशीलता त्याच्यामध्ये येते, म्हणजे ती तितिक्षा आहे. आणि सर्व त्या दैवी गुणांना बरोबर घेऊन तो समाधी मध्ये जातो. समाधीची पूर्ण व्यवस्था तो हे करून आपली अंतःकरणाची धारणा करून तो समाधीमध्ये जातो. तेव्हा त्यात तो खऱ्या अर्थाने आत्मस्थितीकडे जात असतो. तेव्हा अशा प्रकारचे बरेचसे शब्द जे आहेत ते हे पुष्कळ वर्णन केलेले असतात. तर त्या शब्दाचं अनुध्यान किंवा अनुचिंतन हे अत्यंत करू नये. येथे बहुत्वाचा प्रतिषेध करण्याने थोडेसे शब्दाचं अनुशीलनाच्यासाठी अनुमती सूचित केली आहे, पण त्याचा अतिरेक नको. अथर्वण श्रुतीमध्ये देखील असं सांगितलं आहे की आत्माच हा ओम असे त्याचं ध्यान करावं. आत्म्यामध्ये फार शाब्दिक त्याचं वर्णन करू नये, तर त्याचं फक्त ओम ह्या एकमेव ओम इत्तेकाक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ओम हेच ब्रह्मतत्व आहे. तेव्हा त्या ओम ह्या अक्षरावरच आपण ध्यान लावून बसावं. बाकी त्याचा जो काही शब्दाचा फाफट पसार आहे तो मात्र ठेवू नये असं असं इथे आवर्जून सांगितलंय. कारण की येथे शब्दाचं अनुध्यान, वाणीचे विज्ञापन आणि विशेष रूपाने जी एक ग्लानी असते तर ती ग्लानी येऊन त्याला त्या वाणीला श्रम निर्माण होतात आणि त्या श्रमाची परिणाम स्वरूप जर पाहिलं त्याचा कुठल्याही प्रकारचा हा उचित परिणाम त्याचा होत नाही, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्याला एक याच्यामधून निष्कर्ष असा आहे की जेव्हा मनुष्य आत्मस्थितीचं ज्यावेळेस वर्णन करतो आणि त्या आत्मस्थितीमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो त्याचं लक्षण काय देतो, उपरती झालेली असते, त्याला शमदम प्राप्त झालेला असतो आणि तो अतिशय शांत आणि तो वाणी त्याची अतिशय शांत झालेली असते. म्हणजे तिथे तो अनावश्यक बोलत नाही, बोलतच नाही, तो मौनामध्ये असतो. मौन बाळगणं हेच त्याचं लक्षण आहे. त्यामुळे त्या मौनातूनच आत्मस्थितीचं आपल्याला प्रतीक मिळतं की हा इतका शांत बसलाय म्हणजे हा आत्मस्थितीमध्ये आहे. आणि जो खूप त्या ज्ञानाबद्दल सांगत असतो तर समजायचं की अजूनही हा प्रकृतीमध्ये आहे. तर हे हे समजणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्याचं लक्षण समजण्याकरता हे आपल्याला त्याचे लक्षणाच्या बाबतीमध्ये अनुभव घेणं आवश्यक आहे. तर लक्षण जे आहेत ती शांतता आहे आणि लक्षणामध्ये जी आहे ती परस्पर एकमेकाला जो आहे ती अतिशय शांत पद्धतीने एकमेकांमध्ये जे आत्मतत्व आहे
त्याचाच दर्शन घेण्याचा प्रयत्न आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर त्याच्यानंतर जो 22वा जो मंत्र आहे, तिथे आत्म्याचं स्वरूप काय आहे ते सांगितलं आहे. त्याच्या उपलब्धीची साधनभूत जो संन्यास आहे, त्या संन्यासाबद्दलची माहिती आहे आणि आत्मज्ञानाच्या स्थितीचं इथे प्रतिपादन केले. अशा प्रकारचा हा पुढचा 22वा मंत्र आहे, तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.